श्री राम समर्थ भाग क्रमांक 126 श्री राम. भगवंत उद्धार करत निघालेत. एकामागे एक परीटेचा उद्धार केला, माळ्याचा उद्धार केला. एकामागे एक जे जे भेटत आहेत त्यांना उद्धार करत करत भगवंत राजमार्गावरून चाललेत. कारण तो मार्ग जो होता तो राजवाड्याकडे चालला होता. कंसाच्या राजवाड्याच्या दिशेने जो मार्ग चालला होता त्याला राजमार्ग म्हणलं जायचं. भगवंत निघालेत, बलराम त्यांच्याबरोबर आहेत. ते चालत पुढे निघाले आणि त्यांना रस्त्यामध्ये एक सुंदर अशी एक स्त्री दिसली. अतिशय सुंदर, दिसायला लावण्यवती हा शब्द तिला लागू होईल. ती स्त्री दिसायला खूप सुंदर होती, पण तिच्यामध्ये एक व्यंग होतं. आणि ते व्यंग म्हणजे असं होतं की तिला कुबड आलेलं होतं, पोक आलेला होता. होतं सगळं सुंदर, दिसायला सुंदर होती, शरीर पण तिचं चांगलं होतं, पण कुबडी होती, तिला पोक आलेला होता. आणि अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचं सौंदर्य होतं. आणि तिच्या हातामध्ये उठण्याचा डबा होता. ती उठणं घेऊन कुठेतरी चालली होती. भगवंतानी तिला बघितलं आणि म्हणाले, हे सुंदरी, तू कोण आहेस आणि हे उठणं घेऊन एवढ्या घाईत चाललीस कुठे? तुझं हे उठणं खूप छान दिसतंय, सुगंधित आहे असं वाटतं, छान सुगंध येतो, आम्हाला देशील का थोडंसं? बघ, आम्हाला देशील तर तुला नक्कीच त्याचं काहीतरी कल्याणच तुझं होईल. अशा प्रकारे भगवंत तिला म्हणाले. त्यावर ती जी स्त्री होती त्याचा उल्लेख भागवतात त्यांनी सैरंध्री असा केला आहे. सैरंध्री म्हणजे अर्थात दासी असा त्याचा दुसरा अर्थ होतो, कारण तिचं नाव सैरंध्री नव्हतं, हे लक्षात ठेवा. तर सैरंध्री म्हणजे ती दासी होती कंसाची. ती काय म्हणाली बघा, ती भगवंताला म्हणाली की असं आहे की माझी ओळख मी तुम्हाला करून देते. मी त्रिवक्रा नावाची कंसाची आवडती दासी आहे. तिचं नाव होतं त्रिवक्रा, अर्थात तिला कुबड आलेलं होतं 3 ठिकाणी शरीराला. 3 ठिकाणी कुबड असल्यामुळे, वक्रता असल्यामुळे तिचं नाव त्रिवक्रा असं होतं. आणि अर्थात ती कंसाची दासी होती. ती म्हणाली की कंसाची उठणं लावण्याची सेवा माझ्याकडे होती आणि माझ्याकडे जे उठणं मी केलेलं आहे तर हे कंसाला फार फार आवडतं आणि हेच देण्यासाठी, लावण्यासाठीच मी निघाले आहे. परंतु आपण दोघं जण मला भेटलात आणि आपण मला उठणं मागितलात आणि आपल्यासारखं अनुपम सौंदर्य मी कुठेच बघितलं नाही. आपलं सौंदर्य, आपलं मंद हास्य, आपली बोलण्याची पद्धत, आपली कोमलता, मला तर वर्णनच करता येत नाही आपल्या सौंदर्याचं. तेव्हा हे जे उठणं आहे हे लावण्यासाठी मला असं वाटतं आपल्या इतकी योग्य व्यक्ती या विश्वातच नाही आहे. कंस सोडून द्या. आणि म्हणून मी हे आपल्याला अर्पण करू इच्छिते, लावू इच्छिते. अर्थात भगवंतानी स्वतः सांगितलं होतं की मला उठणं दे. तिने ते उठणं केवळ दिलं नाही, तिने भगवंताच्या शरीराला, भगवंताच्या आणि अर्थात राम आणि कृष्ण, बलराम आणि कृष्ण या दोघांच्या शरीराला तिने मनपूर्वक भरपूर उठणं लावलं. अतिशय सुगंधित असं ते उठणं होतं. त्यांनी शरीराला संपूर्ण लावून घेतलं आणि अर्थात लागल्यानंतर भगवंताचं सौंदर्य जे ते अर्थात खूप जास्त वाढलं. ते फार सुंदर दिसायला लागले. जेव्हा तिने भगवंताची अशा प्रकारे सेवा केली तेव्हा त्या स्त्रीवर, जिला कुब्जा या नावाने ओळखलं जातं, पण तिचं नाव होतं त्रिवक्रा, पण कुब्जा हे पण तिचं नाव होतं. तर या कुब्जेवरती भगवंत प्रसन्न झाले. त्यांनी विचार केला, ह्या स्त्रीने माझ्यावर आनंदित होऊन मनपूर्वक हे उठणं दिलं, तेव्हा त्याचं तिला काहीतरी फळ द्यायला पाहिजे. आपलं दर्शन मिळालं आणि माझी सेवा पण केली आहे. जी काही सेवा घडते त्याचं फळ भगवंतात दिल्याशिवाय राहतच नाहीत. आणि म्हणून त्यांनी विचार केला की आपण हिला काहीतरी फळ देऊया. मग काय देऊया त्यांनी विचार केला. त्यांनी विचार केला की ही स्त्री इतकी सुंदर आहे, परंतु तिच्या ह्या कुबडामुळे, 3 ठिकाणी आलेल्या वाकड्यापणामुळे तिचं शरीर जे आहे ते सुंदर दिसत नाही. बाकी सगळं सुंदर आहे, चेहरा तर अतिशय सुंदर आहे, परंतु शरीराचं जे आहे सौंदर्य ते दिसत नाही आहे. तेव्हा त्यांनी ठरवलं की तिचं हे जे कुबड आहे ते आपण घालवायचं.
तिला आपण सरळ करायचं. अर्थात सरळ करण्यासाठी जसं आपण करतो एखादी गोष्ट तसं भगवंताने केलं, की एखादं जसं आपण म्हणतो की सूत वाकडं असेल तर सुताला आपण सरळ करतो, म्हणतो ना सुतासारखं सरळ केलं. काय केलं असं 2 टोकं पकडलीस ती आणि सरळ केलं की झालं सरळ. भगवंताने त्या प्रकारे काय केलं की आपला एक पाय त्या कुब्जेच्या एका पावलावर दाबून ठेवला आणि आपली 2 बोटं फक्त त्याने पुढे केली आणि तिची हनवट जी होती त्या हनवटीला ती 2 बोटं लावली आणि अर्थात पायाने तिचा एक पाय जो होता दाबून ठेवला, त्यामुळे तिचं शरीर जे आहे ते फक्त 2 बोटांनी किंचित त्याने हनवटीला धरून उचललं. ज्या क्षणी त्याने असं केलं दुसऱ्या क्षणी तिच्या शरीराचा भाग पूर्णपणे निघून झाला, तिचं शरीर पूर्ण सरळ झालं. एक तर भगवंताचा स्पर्श तिला झाला पावन आणि शिवाय तिचं हे जे व्यंग होतं शारीरिक ते एका क्षणात निघून गेलं आणि ती अतिशय सुंदर दिसायला लागली. सुंदर होतीच, परंतु शरीरामध्ये व्यंग होतं, दिसायला सुंदर होती, पण शारीरिक व्यंग सुद्धा तिथं भगवंताच्या स्पर्शाने निघून गेलं आणि ती सर्वांग सुंदर झाली. आणि अर्थात अशा प्रकारे सर्वांग सुंदर ती झालीच, पण तिच्या मनामध्ये अजून एक इच्छा निर्माण झाली. तिने विचार केला की ह्या सुंदर भगवंताशी माझं मिलन झालं तर किती छान होईल. आणि म्हणून तिने भगवंताच्याकडे विनंती केली. ती म्हणाली, हे वीरांनो, दोघांनी विनंती केली, हे वीरांनो, आता माझी आपल्याला एक विनंती आहे. आता आपण कुठेही जाऊ नका, माझ्या घरी चला, कारण माझं चित्त आहे ते आपण हरण केलेलं आहे माझ्या चित्ताचं. त्यामुळे आता आपण माझ्यावर कृपा करा, या दासीवर. ही दासी आता तुमची आहे, कंस राहिला तिकडे. आता मी आपली दासी झाली आहे, माझ्यावर कृपा करा आणि माझ्याबरोबर माझ्या घरी चला. माझी अशी इच्छा आहे की आपल्याबरोबर रत व्हावं. अशी मागणी तिने बलराम दादांच्या देखत केली. अर्थात भगवंतानी हे सगळं ऐकलं आणि भगवंत म्हणाले, बघा भगवंतानी काय सांगितलं. भगवंत म्हणाले, हे सुंदरी असं आहे की तू जी काय मागणी केली आहेस, ठीक आहे, तू मागणी केलीस, हरकत नाही, काय वाईट गोष्ट नाही आहे. तू माझी इतकी प्रेमाने सेवा केलीस, मी तुला जे काय द्यायचं ते दिलं, परंतु तुला अजून काहीतरी वेगळं हवं आहे नाही का, आणि ते तुला देणं हे माझं कामच आहे. पण तू माझी सेवा केली आहेस तेव्हा ते मी तुला नक्की देईन, मी तुझ्या घरी नक्की येईन, हे माझं तुला आश्वासन आहे. पण काय, पण असं आहे की आत्ता येणार नाही, कारण माझं एक अलौकिक कार्य बाकी आहे. ते कार्य झाल्याशिवाय मी इतर कुठल्याही गोष्टी अशा प्रकारच्या करू शकत नाही. अर्थात भगवंताकडे अक्रूराची विनंती होतीच, पेंडिंग रिक्वेस्ट आपल्या भाषेत. अगोदरच एक विनंती पडलेली होती, त्यामुळे ते म्हणाले की हे स्त्रिये, हे सुंदरी, तुझं सगळं बरोबर आहे, तुला काय हवं ते मी द्यायला तयार पण आहे, पण आत्ता नाही. आत्ता माझं जे महत्त्वाचं काम आहे ते मला पूर्ण केल्याशिवाय हे काहीही करता येणार नाही. पण मी तुला आश्वासन देतो की तुझ्या मनातली ही इच्छासुद्धा मी नक्की पूर्ण करीन आणि माझं जे महत्त्वाचं काम आहे ते महत्त्वाचं काम झालं की मी येताना तुझ्याकडे नक्की येईन, हे माझं तुला आश्वासन आहे. अर्थात अशा प्रकारे त्यांनी तिला आश्वासन दिलं आणि तिचा निरोप घेतला. पण ती सोडायला तयार नव्हती. पण भगवंत म्हणाले की तू माझ्यावर विश्वास ठेव आणि बस मी आलोच, हा गेलो आणि हा आलो. अशा प्रकारे भगवंताने तिला गोड गोड बोलून तिला निरोप दिला. कुब्जेचा त्याने उद्धार केला. भगवंत पुढे निघाले. रस्त्यामध्ये या दोघांनाही बाजारपेठ लागली. बाजारपेठ म्हटल्यावर तिथे काय मिळत नाही सांगा. बाजारपेठेत सगळ्या गोष्टी मिळतात. तिथे अनेक दुकानं होती, वेगवेगळ्या व्यापाऱ्यांची वेगवेगळी दुकानं होती. अर्थात त्या दुकानामध्ये जेव्हा भगवंत गेले तेव्हा बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी, जवळपास सर्वच व्यापाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. कोणी फुलांचे हार आणले, कोणी चंदन अर्पण केलं, कोणी दुकानामध्ये असलेले विविध असे जे काही गोष्टी होत्या त्या नजराणा म्हणून दिल्या, काहींनी त्यांचं पूजन केलं.
आणि प्रत्येक व्यापाऱ्याने आपापल्या परीने त्यांना काही ना काहीतरी दिलं, त्यांचा सन्मान केला. अर्थात त्या ठिकाणी अनेक स्त्रियासुद्धा होत्या. स्त्रिया तर फक्त त्यांच्याकडे बघतच राहिल्या होत्या. अनेक स्त्रियांनी जेव्हा भगवंताकडे फक्त बघितलं तेव्हाच त्यांचं भान हरपलं. अशा प्रकारे भगवंताने प्रत्येकाला दर्शन दिलं आणि प्रत्येकाच्या मनातल्या इच्छा पूर्ण केल्या. ज्या ज्या लोकांनी भगवंताचा सत्कार केला, ज्या ज्या भगवंतांना वस्तू दिल्या, त्या सर्वांना अर्थात भगवंताने शुभ आशीर्वाद दिला, यात शंकाच नाही. अशा प्रकारे भगवंत प्रत्येकाचा उद्धार करत 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 पुढे निघालेत. थांबले कुठे नाहीत. थबकले असतील, पण दर्शन दिल्यावरती आणि उद्धार केल्यावर ते पुढे जात राहिले. ते पुढे निघाले. अर्थात त्यांना जायचं होतं ज्या ठिकाणी ते धनुष्य ठेवलं होतं अद्वितीय, त्या ठिकाणी त्यांना जायचं होतं. कारण तो धनुष्य उत्सव होता, ज्याच्यासाठी आमंत्रण आलं होतं. तो धनुष्य उत्सव होता आणि त्या धनुष्य उत्सवामध्ये हे अनेक गोष्टी ठेवलेल्या होत्या. भगवंत धनुष्य उत्सवाकडे निघाले. यथावकाश ते पोचले आणि त्यांनी बघितलं की एक अद्भुत असं एक धनुष्य आहे. इंद्रधनुष्याप्रमाणे दिसणारं अतिशय अद्भुत असं एक धनुष्य होतं. ते धनुष्य एका ठिकाणी व्यवस्थित ठेवलेलं होतं. त्या धनुष्याची पूजा केलेली होती. अतिशय सजवलेलं असं ते धनुष्य होतं. अनेक प्रकारचे हिरे आणि माणकं त्याच्यावर होती. असं सुंदर असं धनुष्य होतं. आणि त्या धनुष्याच्या जोडीला अनेक सैनिकसुद्धा आसपास रक्षणासाठी ठेवले होते. कारण सोन्याने मडवलेलं होतं, माणिक होते, रत्न होते, काय नव्हतं. असं हे अद्वितीय धनुष्य तिथे ठेवलं होतं. भगवंत त्या ठिकाणी गेले. त्यांनी ठरवलं की आपण हे धनुष्य हातात घेऊया. परंतु तिथे जे सैनिक होते किंवा रक्षक जे होते त्यांनी सांगितलं नाही, धनुष्य फक्त लांबून बघायचं आहे, स्पर्श करायचा नाही. अशा प्रकारे रक्षकांनी सांगितलं. अर्थात भगवंत म्हणाले मला ते पाहिजे आहे. आणि रक्षक जेव्हा मध्ये आले ते त्यांना बाजूला केलं सहजगत्या भगवंतांनी आणि ते आत शिरले. आतमध्ये ते धनुष्य त्यांना दिसत होतंच की अद्वितीय आणि अद्भुत आणि महाकाय धनुष्य होतं, साधं धनुष्य नव्हतं. असा विचार केला तर भगवंत किती लहान होते त्यावेळेस सुद्धा. पण ते महाकाय धनुष्य समोर बघितलं आणि भगवंत पुढे गेले. आणि बघता बघता त्यांनी लीलया ते धनुष्य डाव्या हाताने सहजगत्या उचललं. उजवा हात पण नाही, डाव्या हाताने उचललं. म्हणून तो आपण म्हणतो ना की डाव्या हाताचा मळ आहे. डाव्या हातात शक्ती कमी असते, पण त्या हाताने भगवंताने उचललं. अर्थात तोच हात असतो ज्याच्यामध्ये धनुष्य पेलायचं असतं. त्याप्रमाणे धनुष्य त्याने उचललं आणि नंतर धनुष्याला दोरी लावायची होती. धनुष्य नुसतंच होतं, दोरी होती एका साईडला पण लावलेली नव्हती. भगवंताने अर्थात डाव्या हाताने हे धरलं होतं, दुसऱ्या हाताने ती दोरी घेतली आणि ती दोरी त्याने घेऊन या टोकाला लावायची ठरवली. आणि म्हणून धनुष्य त्यांनी थोडंसं खेचलं आणि दुसऱ्या क्षणी खेचल्यानंतर असं घडलं की ते महाप्रचंड धनुष्य दुसऱ्या क्षणात मोडून पडलं. जसा एखादा हत्ती जेव्हा ऊस खायला येतो तर ऊसाची कांडी लीलया तोडतो, तसं भगवंतानी अतिशय लीलया हे महाकाय धनुष्य एका क्षणात तोडलं. आणि जेव्हा ते तुटलं तेव्हा त्याचा प्रचंड आवाज आला आणि त्या आवाजामुळे आकाश, पृथ्वी, दिशा सर्वत्र दुमदुमून गेल्या. त्याचा आवाज कंसापर्यंत पोचला. कारण इतकं महाकाय धनुष्य होतं आणि ते तुटलं होतं. त्याच्यामुळे हा प्रचंड ध्वनी झाला होता. तो सगळ्या मथुरा नगरीत पोचला असेल, कारण सर्वत्र तो पोचला. अशा प्रकारे ही गोष्ट घडली. कंसाच्या सुद्धा कानावर आवाज गेला. खरोखर अशाच प्रकारचं धनुष्य भगवंतांनी सुद्धा आधीच्या अवतारात सुद्धा मोडलं होतं, नाही का? त्रेतायुगामध्ये श्रीरामाने काय केलं होतं, हे असंच धनुष्य होतं, ठेवलं होतं सीतेच्या वडिलांनी, जनक राजाने. धनुष्याला दोर कुठल्याही व्यक्तीला लावता येत नव्हता. रथी महारथी येऊन गेले, अनेक योद्धे आले. रावण स्वतः आला, सर्वात जास्त शक्तीचा गर्व असलेला दशानन आला
दशाननाला तर वाटलं मी तर नक्की उचलेन, कारण काय की धनुष्य कोणाचं, शिवांचं आहे, मी तर शंकराचा महान भक्त आहे. त्यांनी पण ते उचलण्याचा प्रयत्न केला, त्याला हलवता पण नाही आलं आणि तो स्वतः खाली पडला. सर्वांची फजिती झाली. असं ते महाधनुष्य होतं. आणि अर्थात श्रीरामाने ते धनुष्य विश्वामित्रांच्या आज्ञेनंतर तोपर्यंत नाही, शांत बसून राहिले आपल्या जागेवर. जेव्हा विश्वामित्र म्हणाले रामा जा ते धनुष्य उचल, त्यांच्या आज्ञेनुसार त्यांचा आशीर्वाद प्रथम घेतला आणि मग धनुष्याकडे गेले, धनुष्याला नमस्कार केले. बघा काय पद्धत आहे. पहिला आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेतला, नंतर धनुष्याला नमस्कार केला, नमन केलं. भगवंताचं आहे, भगवान शिवांचं धनुष्य आहे, त्यांना वंदन केलं आणि मग धनुष्य हातात घेतलं. लीलया आणि अर्थात प्रत्यंच्या लावण्याला गेल्यावरती धनुष्य भंग झालं. धनुष्याचे तेव्हा सुद्धा असे 2 तुकडे झाले आणि त्याचा जो आवाज झाला तो सर्वत्र पोचला. सर्व गगनामध्ये, सर्व दिशांमध्ये आवाज दुमदुमून गेला. तेव्हा सुद्धा हेच घडलं. आणि हा आवाज तेव्हा जेव्हा तिकडे झाला त्रेतायुगामध्ये, त्यावेळेस तो आवाज ऐकून परशुराम जागे झाले त्यांच्या समाधीमधून. परशुराम तिथे परत आले आणि इथे काय घडलं ते इथे हे धनुष्य मोडल्यावरती कंसाकडे हा आवाज ऐकू गेला आणि कंस भयभीत झाला. दोन्हीमध्ये थोडा फरक आहे, नाही का, पण गुणात्मक फरक आहे, परंतु क्रिया एकच झाली. दोन्ही ठिकाणी भगवंतच होते. एक त्रेतायुगामध्ये राम होते आणि इथे द्वापारामध्ये भगवान होते श्रीकृष्ण. दोघांनी धनुष्यच तोडलं होतं. त्रेतायुगामध्ये परशुराम धावत आले, बघायला आले की हे धनुष्य कोणी तोडलंय, शिवधनुष्य तोडण्याची शक्ती कोणामध्ये आहे. बघायला आले आणि बघतात ते धनुष्य तुटून पडलेलं आहे. अर्थात परशुराम फार क्रोधी होते. त्यामुळे परशुराम जेव्हा आले तेव्हा सगळे चळचळ कापायला लागले की आता काय होणार. कोणी पुढे आले, त्याला अर्थात जनक राजा शांतपणे पुढे झाला, त्याने नमन केलं. त्यांनी फक्त एकच विचारला, ह्या धनुष्य कोणी तोडलंय सांगा, कोणी तोडले, मी त्याला शासन करू इच्छितो असं म्हणाले. त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये परशु होता. त्यावेळेस लक्ष्मणाला फार राग आला. असं वर्णन आहे याच्यामध्ये, ती ऐकते त्यांचं जे काय म्हणतात त्याला, एक स्तोत्र मला लक्षात नाही त्याला काय म्हणतात ते, तर मंगल भवन आपण ऐकतो ते. त्यात त्यांनी असं वर्णन केलं तुलसीदासाने की जेव्हा परशुराम क्रोधाने म्हणाले रामाला की कोण आहे तो मला सांगा, याला मी शासन करू इच्छितो, ज्याने हे धनुष्य तोडलं त्याला. त्यावेळेस लक्ष्मणांना खूप राग आला की माझ्या भावाला अशा प्रकारे का संबोधन करावं. ते पुढे आले आणि म्हणाले अशा प्रकारचा क्रोध तुम्हाला शोभत नाही, असं लक्ष्मणाने त्याला उत्तर दिलं परशुरामांना. अर्थात त्याच्यामुळे परशुरामांचा क्रोध अजून वाढला. पण राम लगेच पुढे आले. राम लगेच पुढे आले आणि म्हणाले, महाराज माझ्या या भावाला क्षमा करा, त्याला हे समजत नाही कोणाशी कसं बोलावं, तेव्हा त्याच्या वतीने मी क्षमा मागतो, त्याला काहीही करू नका. तुमचा खरा अपराधी मी आहे, कारण माझ्याच हातून हे धनुष्य भंग झालेला आहे, मी अपराधी आहे, मला दंड द्या, हे रामाने त्यांना सांगितलं. बघा रामाच्या अवतारामध्ये कसा भगवंत वागला आहे, कशा प्रकारे त्याने वर्तन केलं आहे, आदर्श वर्तन. आणि अर्थात हे सगळं घडल्यावरती परशुरामांना खरं वाटत नव्हतं. त्यावेळेस परशुराम म्हणाले की तू हे धनुष्य तोडू शकतो याच्यावर माझा विश्वासच नाही आहे, हे काय साधं धनुष्य नाही आहे. तेव्हा भगवंत म्हणाले मी तुम्हाला खरं ते सांगितलं, मी तुमचा अपराधी, मला शासन करा. ते म्हणाले मी निरपराधाला शासन करत नाही, मला पहिली खात्री पटली पाहिजे की तूच केलंयस. म्हणे तुम्ही सांगा आता काय करायचं. म्हणे माझ्याकडे अजून एक धनुष्य तोडून दाखव, मी शिवांचा भक्त आहे. त्याच्याकडे दुसरं धनुष्य होतं ते दिलं. म्हणे हे शिवधनुष्य, हे उचलून दाखव. भगवंतांनी नेहमीप्रमाणे परत एकदा प्रणाम केला. ज्यावेळेस परशुरामांना सुद्धा प्रणाम केला आणि विश्वामित्रांना पण केला आणि धनुष्यालाही प्रणाम केला. शिवाचं स्मरण केलं आणि ते धनुष्य हातात घेतलं आणि ते धनुष्य हातात घेऊन सहजपणे त्याला बाण लावला. एक तोडलं नाही त्यांनी, एका क्षणात ते महाकाय धनुष्य उचललं आणि एक बाण त्याच्यावरती लावला आणि म्हणाले बघितलं. परशुरामांना खात्री पटली की हे अद्वितीय म्हणजे भगवंतच असणार. पण तेव्हा राम त्यांना काय म्हणाले की मी तर हा बाण लावलेला आहे आणि माझा बाण कधी परत येत नाही, हा राम बाण आहे,
हे लक्षात ठेवा मुनिवर, की मी माझ्या धनुष्यावर बाण सज्ज केलेला आहे आणि रामाने जर एकदा बाण जर हातात घेतला आणि जर धनुष्यावर आला, तो बाण कधीही परत येत नाही किंवा तो भात्यामध्ये मी ठेवत नाही. हा रामबाण आहे, म्हणून तर रामबाण शब्द आहे. की रामबाण म्हणजे काय, की एकदा बाण लावला तर कधीही परत येणार नाही, तो बाण त्याचं लक्ष घेतल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा मुनिवर, या बाणाचं मी काय करू ती आज्ञा आपण द्यावी. बघा, रामाने त्यांनाच सांगितलं काय करायचं, पण हा बाण मला सोडावाच लागेल. तेव्हा मुनिवर म्हणाले, आता सोड, तुला कुठे योग्य वाटेल तिकडे. तर ते म्हणाले की मी तुम्ही सर्वत्र तुमचा संचार आहे सर्व विश्वात, तर तुम्ही काही ठिकाणी जिथे जाता त्या ठिकाणी जाण्याचा तुमचा रस्ता मी याच्याने बंद करीन, पण तुम्हाला कुठे कुठे संचार करायचा आहे ती जागा सोडून मी बाकी ठिकाणी हा बाण असा सोडेन की तो रस्ता तुम्हाला बंद होईल. अर्थात त्यांना स्वर्गतलात जायचं होतं, परंतु त्यांना मुख्य म्हणजे महेंद्र पर्वत ही त्यांची राहण्याची जागा होती जिथे त्यांनी तपश्चर्या केली. आणि म्हणून ते म्हणाले की मला तपश्चर्या करण्याची जी माझी जागा आहे तिथे जाण्यातच जास्त आनंद आहे, बाकी तुला कुठे सोडायचं सोड. अर्थात भगवंतांनी तो इतर ठिकाणी सोडला आणि बाणाचं काम फत्ते झालं. परंतु अशा प्रकारे ही गोष्ट घडली होती, पण ती त्रेतायुगात घडली होती. या ठिकाणी काय घडलं होतं की फक्त भंग झालं होतं धनुष्याचा भंग झाला, पण त्याचा आवाज जो आहे तो अर्थात कंसाला ऐकू गेला आणि कंस भयभीत झाला. कंस तिकडे भयभीत झाला. इकडे काय घडलं, इकडे सगळे रक्षक जे आहेत ते अतिशय भडकले, अतिशय चिडले. त्यांनी विचार केला की अरे कंसाला समजलं तर आमचं काय होणार, आम्हाला शासन करेल. म्हणून त्यांनी ठरवलं की या दोघांना आपण मुलांना शासन करायचं. त्यांनी आपली शस्त्र हातात घेतली आणि भगवंतावर म्हणजेच कृष्ण आणि बलरामांवर चाल केली. भगवंताने अर्थात धनुष्य तुटलेलंच होतं. कृष्णाने त्या धनुष्याचा एक तुकडा दादांकडे दिला. बलराम दादा म्हणाले, दादा हा घ्या एक तुकडा तुम्ही, दुसरा माझ्याकडे आहे, बस झालं. आणि मग त्या सर्व रक्षकांवरती फक्त त्या धनुष्याच्या तुकड्याने त्यांनी प्रहार केला आणि सर्वांचा अर्थात उद्धार झाला. सर्वांना अर्थात मृत्यू आला. जितके सेवक तिथे होते, जितके रक्षक तिथे होते, त्या सर्वांना भगवंताने आणि बलरामाने हे अशा प्रकारे त्यांचा वध केला किंवा त्यांनी त्यांची मुक्ती केली असं म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारे तिथले सर्व सेवक जे आहेत ते संपून गेले. या गोष्टीची अर्थात बातमी जी आहे ती तिथे पोचलीच होती कंसाकडे. कंसाने नंतर अजून काही सैन्य पाठवलं, परंतु या सेनेचा सुद्धा विल्हेवाट भगवंतांनी लीलया लावली. सगळे भाग्यवान होते म्हणून भगवंताच्या हातून त्यांना मृत्यू आला. जी लोक आली त्या सर्वांना भगवंतांनी त्यांच्या योग्य जागी पाठवलं आणि भगवंत पुढे पुढे जात राहिले. अर्थात भगवंताने हे जो काही पराक्रम केला सर्व नगराने बघितला, सर्व नगरवासियांनी बघितला, सर्व नगरवासियांनी ऐकला, एकमेकाला सांगितला. आणि मग त्यांना असं वाटलं की हे साधे नसून हे देवच असावेत कदाचित. अशा प्रकारे चर्चा या नगरामध्ये सुरू झाली आणि भगवंत काहीही घडलंच नाही असा भाव ठेवून स्वच्छंदपणे नगरामध्ये फिरत राहिले. फिरत 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 अर्थात ते जिथे पोचायचे तिथे पोचले नव्हते. लक्षात ठेवा, नगर खूप मोठं होतं. त्यामुळे भगवंत जे आहेत ते फिरत फिरत निघालेत, पण अजून ते त्याच्या महालात पोचलेले नाहीत. रस्त्याने ते फिरतायत. दरम्यान करता 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 संध्याकाळ व्हायची वेळ आली. तेव्हा त्याने विचार केला, आता आपण थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया आणि इथेच कुठेतरी थांबूया, कारण परत जाण्यात काय अर्थ नव्हता, आपल्याला पुढे जायचं आहे. अर्थात भगवंताने हातपाय धुवून तिथेच थोडेसे काही पदार्थ त्यांच्याकडे जे होते ते खायला सुरुवात केली. दरम्यान कंसाला ही बातमी यथास्थित सर्व सेवकांकडून समजली की कृष्ण आणि बलराम आले आहेत. त्यांनी ते धनुष्य तोडलंय. इतकंच नव्हे तर आपल्या सर्व सेवकांना सुद्धा यमसदनाला पाठवलंय. सर्व सेना जेवढी पाठवली सर्वांचा संहार झालेला आहे. आणि हा पण या दोघांनी लीलया केला. हे ऐकल्यावरती कंसाची झोपच उडाली. त्या रात्री त्याला झोपच आली नाही. त्याला सतत वाईट स्वप्न पडत होती. त्या दिवशी झोपच येत नव्हती.
त्याला सतत असे अपशकुन व्हायचे, त्याला अनेक अपशकुनी गोष्टी दिसायच्या आणि त्या दिसल्यामुळे त्याला सतत मृत्यूची भय वाटायला लागलं. त्याला मध्ये थोडीशी ढुलकी लागली तरी त्याला स्वप्नामध्ये प्रेत दिसायची किंवा मध्येच त्याला असं शरीर दिसायचं की ज्याला मस्तकच नाही आहे. अशा प्रकारचे अपशकुन त्याला व्हायला लागले आणि अर्थात तो चिंताग्रस्त झाला. त्याची झोपच गेली. रात्रभर तो एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर तळमळत होता. कधी एकदा सकाळ होते असं त्याला झालं होतं आणि यथावकाश सूर्यनारायण वर आले आणि सकाळ झाली. कंसाने पहिल्यांदा काय काम केलं असेल तर सर्व आपल्या मल्लांना सांगितलं, बाबा रे, कृष्ण बलराम आलेले आहेत, तेव्हा त्यांचा समाचार घेण्यासाठी तयार राहा. उद्या जो क्रीडा महोत्सव करायचा आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग तुमचाच आहे. तेव्हा आखाडा तयार आहे, तुम्ही सुद्धा तयारीत राहा आणि तुमच्याबरोबर असलेले इतर मल्ल घ्या आणि जसे हे दोघं येतील त्यांचा वध करा. अशा प्रकारची आज्ञा कंसाने सकाळी सकाळी या सर्वांना दिली. अर्थात अजून एक महत्त्वाची आज्ञा त्याने दिली, ती म्हणजे माहुताला आज्ञा दिली. आणि त्या माहुताकडे एक प्रचंड हत्ती होता, महाकाय कुवलया पीड या नावाचा. माहुताला त्याने आठवण केली की सर्वात पहिलं काम तुला करायचं आहे. भगवंत जेव्हा तिथे यायला निघतील कृष्ण बलराम, तेव्हा पहिल्या रस्त्यामध्ये तू त्यांना अडवायचं आहे आणि या हत्तीचा वापर करून त्यांना यमसदनाला पोचवायचं आहे. हे काम तुझंही लक्षात ठेव. माहुत म्हणाला, मी तयारच आहे, काही चिंता करू नका, बघा उद्या काय होतं. अशा प्रकारे कंसाने सगळ्या सूचना सकाळी सकाळी दिल्या आणि कंस म्हणतो, आता बघूया काय येते बातमी. दरम्यान भगवंतांनी सकाळ झाल्यावरती नेहमीप्रमाणे आपली सगळी जी काही नित्यकर्म असतात ती सगळी नित्यकर्म पार पडली आणि मग म्हणाल, चला आता काय आपल्याला काम आहे, चला नगरीमध्ये जाऊया, त्याच्या महालाकडे जाऊया. आणि हो, ह्या उत्सवामध्ये कुस्तीचा पण आखाडा आहे, तर कोण कुस्तीगार आहेत काय आहेत बघूया तर खरं. चला आपण तिथे जाऊया आखाड्याच्या दिशेने. आणि ते आखाड्याच्या दिशेने निघाले. आखाड्याच्या दिशेने निघाले आणि आखाड्याच्या सुरुवातीला दरवाजामध्ये हा माहूत जो होता, याने आपला हा कुवलय पीड नावाचा जो महाकाय हत्ती होता, हा दरवाजातच त्याने उभा केला होता. हत्तीला बघितल्यावरती अर्थात कृष्णाला लक्षात आलं की काय आहे, काय होणार आहे तेही त्यांना लक्षात आलं. त्याने माहुताला म्हणलं, बाबा माहुता, आम्हाला या आखाड्यामध्ये जायचं आहे, पण तुझा हत्ती हा मध्ये उभा आहे आडवा, तेव्हा याला बाजूला कर आणि आम्हाला जाण्यासाठी रस्ता दे, लवकर रस्ता दे, कारण मला वेळ नाही, माझ्याकडे आज खूप महत्त्वाची कामं अजून खूप करायची आहेत. अर्थात कंसाचा वध हे सर्वात महत्त्वाचं काम होतं. जेव्हा भगवंत त्याला असं म्हणाले तेव्हा त्याला खूप राग आला की ही दोन बालकं मला सांगतात रस्ता सोड मला. माहुताला खूप गर्व होता, कंसाचा सेवक ना. तेव्हा माहुत म्हणाला की तुला तुझी जागा मी दाखवतो. आणि माहुताने आपला हा जो हत्ती होता कुवलया पीड याला आज्ञा दिली, हातामध्ये अंकुश होताच, आज्ञा दिली की चाल कर आणि ह्या दोन मुलांना संपवून टाक. जसं या कुवलया पीडाला त्यांनी सांगितलं, लगेच तो हत्ती पुढे आला आणि आपल्या सोंडेमध्ये त्याने कृष्णाला लपेटून घेतलं. अर्थात भगवंत त्याची मजा बघत होते. भगवंताने थोडं खेळ करायची इच्छा आली. भगवंताने त्याला सोंडेमध्ये लपटायची संधी दिली. लपेट. त्यांनी लपटून घेतलं, पण दुसऱ्या क्षणी त्याला लक्षात आलं की भगवंत त्याच्या सोंडेतून सुलकन बाहेर आले आणि बाहेर येताना एक ठोसा त्याच्या सोंडेवर लगावून दिला. अर्थात असा ठोसा मारला की त्याचं शरीर शहारलं संपूर्ण हत्तीचं. त्याला प्रचंड राग आला की माझ्या सोंडेतून हा सुटू कसा शकला आणि वरून मला ठोसा मारला. हत्ती अतिशय क्रोधित झाला होता. अर्थात हत्तीला ट्रेंड केलेलं होतं, त्यामुळे तो अशा प्रकारच्याच गोष्टी करण्यामध्ये हुशार होता. त्याने भगवंताच्या अंगावर चाल केली. भगवंताने त्याच्याबरोबर थोडासा खेळच खेळला. तो समोर आले की ते मागे जायचे. भगवंत त्याच्याबरोबर थोडा खेळत होते. खेळता खेळताच त्यांनी हळूच ते मागे गेले आणि हत्तीचं शेपूट धरून ठेवलं आणि नंतर हत्तीचं शेपूट धरून त्याने त्याला मागे खेचायला सुरुवात केली. महाकाय हत्ती आणि हा छोटासा बालक
हत्तीचं शेपूट पकडून त्याने 100 हात मागे फरफडत नाही त्याला. हत्ती जोर करतोय करतोय करतोय, काही चालत नाही आहे. हे एवढंसं बालक त्याला मागे घेऊन जाते 100 हात. अशा प्रकारे फरफटण्यावरती त्याला प्रचंड राग आला. आणि जेव्हा भगवंतला त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला, भगवंत त्याच्या कधी डाव्या हाताला जायचे, डाव्या हाताला तो आला की उजव्या हाताला जायचे. अशा प्रकारे भगवंत त्याच्यावर बराच वेळ खेळ खेळत होते. खेळ खेळता खेळता मध्येच त्यांना एक ठोसा त्याने त्या हत्तीच्या मारला आणि ठोसा मारल्यावर तो हत्तीच खाली पडला. एवढा महाकाय हत्ती भगवंताच्या एक ठोस्यावरती तो खाली पडला. अर्थात खाली पडल्यावरती भगवंत पण खाली आले आणि त्याला पकडण्यासाठी त्यांनी ठरवलं की आता आपण पकडूया. आणि असं करता करता भगवंताने थोडंसं नाटक केलं. त्यांनी स्वतःच आपल्याला पाय घसरल्यासारखं दाखवलं आणि ते स्वतः जमिनीवर पडले. हत्ती लगेच उभा राहिला आणि त्याने विचार केला की आणायचा हा मुलगा खाली पडला, आता आपल्या सुळ्यांनी याला मारून टाकू. आणि तो धावत धावत आला आणि भगवंताने घाबरल्यासारखं केलं. तो धावत धावत आला आणि आपले सुळे दोन्ही प्रचंड रोखून भगवंतावर त्याने ते सुळे मारले. अर्थात भगवंत शेवटच्या क्षणी तिथून बाजूला झाले आणि त्याचे दोन्ही सुळे ते जमिनीवर जाऊन आपटले आणि अर्थात त्याच्या दाताला झिंझिण्या आल्या. अशा प्रकारे त्यांनी खेळ केला ह्या कुवले या पिढ्या हत्तीवरती आणि त्याला प्रचंड राग आला. परत एकदा तो भगवंताच्या अंगावर आला, परंतु आता भगवंताने त्याची सोंड पकडली आणि ती सोंड पकडून त्याला जमिनीवर लीलया आपटलं. लीलया आपटल्यावरती भगवंताने त्याचा दात जो आहे त्या दाताला हातात घेतलं आणि एक पाय आपला त्याच्या शरीरावर ठेवला आणि त्याचा दात जो आहे तो फक्त खेचला सहजपणे आणि तो त्याचा दात उपटून त्यांच्या हातामध्ये आला. त्यानंतर हा दात त्याने हातात घेतला आणि जो माहूतवर बसला होता, ज्याच्या आज्ञेने हा सगळं करत होता, त्या माहूतावरती त्या दाताचा प्रहार केला. माहूतावर दाताचा प्रहार केल्या क्षणी माहूत अर्थात गतप्राण झाला. नव्हे त्याचाही उद्धारच झाला नाही का. भगवंताच्या हातून त्याला मरण आलं. ते झाल्यावरती पुढचा नंबर होता हत्तीचा. त्याने तोच दात घेतला आणि त्या दातानेच त्यांनी या हत्तीला सुद्धा एका क्षणामध्ये यमसदनाला पाठवलं, गतप्राण केलं. एवढ्या मोठ्या महाकाय हत्तीला फक्त त्याच्याच दाताने. बघा, अशा प्रकारे माहूत आणि हत्ती दोघांना त्यांनी मोक्ष प्राप्ती करून दिली, त्यांचा उद्धार केला. अर्थात तो भाग तिथे त्यांनी तसा सोडला. हातामध्ये दात तसाच आहे हत्तीचा. तो त्याने आपल्या महाकाय हात होता त्याने तो उचलला आणि आपल्या खांद्यावर ठेवला आणि खांद्यावर तो दात ठेवून भगवंत निघालेत पुढे. कुठे? तर आखाड्याच्या दिशेने. त्याने विचार केला की अजून माझं मुख्य काम कितीतरी बाकी आहे, तेव्हा पुढे जायला पाहिजे, वेळ दवडून चालणार नाही. आणि भगवंत पुढे निघाले. ते आखाड्याच्या दिशेने निघाले. त्यांच्या शरीरावरती अनेक ठिकाणी रक्त उडालेलं होतं, कारण कुबल्यापणाचा वध त्याने केला होता. दात मारून त्यांनी त्याचा वध केला होता, त्यामुळे शरीरावरती बऱ्याच ठिकाणी रक्त उडालेलं होतं. खामाचे थेंब पण थोडेसे होते आणि हातामध्ये हा पांढरा शुभ्र प्रचंड महाकाय दात. अशा प्रकारचं सगळं त्यांचं रूप होतं. आणि त्यांनी आखाड्याच्या दिशेने जेव्हा ते पोचले तेव्हा आखाड्यामध्ये अनेक पैलवान तयारीत होते. आखाडा सज्ज होता कुस्तीसाठी. अनेक पैलवान तिथे उभे होते आणि भरपूर गर्दी पण त्या ठिकाणी होती, कारण क्रीडा महोत्सव होता. त्यामुळे आखाड्यामध्ये कुस्ती कोण कोणाबरोबर कशी करणार हे बघायला भरपूर लोक आले होते सगळे. आणि जेव्हा अशा ह्या कुस्तीच्या मैदानापाशी आखाड्यापाशी भगवंत जेव्हा पोचले तेव्हा भगवंताला सगळ्यांनी बघितलं. आखाड्यातल्या पहिलवानांनी बघितलं. आखाड्यामध्ये आलेले वेगवेगळी लोक होती, त्या सर्वांनी बघितलं. बघा त्यांच्याविषयी काय म्हणलंय भागवतामध्ये, खूप सुंदर त्यांनी म्हणलंय. जे म्हणलं मी तसंच तुम्हाला वाचून दाखवतो. बघा, त्यांनी असं म्हणलं की भगवान श्रीकृष्ण बलरामांसह समारंभ भवनात जेव्हा आले तेव्हा ते कोणाला कसे दिसले बघा. पहिलवानांना वज्रकठोर, सामान्यांना नररत्न, स्त्रियांना मूर्तिमंत कामदेव, गोपांना आप्त, दुष्ट राजांना शासन करणारे, त्यांच्या मातापित्यांना मुलगा, कंसाला मृत्यू,
अज्ञानी लोकांना सामान्य बालक, योग्यांना परमतत्व आणि वृष्णीवंशांना श्रेष्ठ देव असं वाटलं. म्हणजे एकच भगवंत होता, पण त्या भगवंतामध्ये ज्याचा जसा भाव त्याप्रमाणे अनुक्रमे रौद्र, अद्भुत, शृंगार, हास्य, वीर, वात्सल्य, भयानक, बिभत्स, शांत आणि भक्ती. बघा किती प्रकारचे रस आहेत. या सर्व दाही रसांचा अनुभव त्या ठिकाणी आला. पण महत्त्वाचा भाग म्हणजे असा आहे की जशा प्रकारे आमचा भाव आहे तशा प्रकारेच आपल्याला दिसतो जे भगवंत. म्हणून तर काही लोकांना, पहिलवानांना तो वज्रकठोर वाटला, स्त्रियांना कामदेव वाटला, सामान्य लोकांना नररत्न वाटला, माता पित्यांना मुलगा दिसला आणि कंसाला फक्त मृत्यू दिसत होता, मुलं दिसतच नव्हती, त्यांचा मृत्यूच दिसायला दिसत होता. योग्यांना परमतत्व, वृष्णीवाशांना देव दिसत होता. प्रत्येकाला वेगवेगळा तो दिसला, कारण प्रत्येकाचा भाव वेगवेगळा होता. म्हणून तर आपण हे वाक्य ऐकलेलं आहे की जैसा मनी भाव तैसा अनुभव. भगवंत एकच आहे, पण जशा प्रकारचा भाव, जशा प्रकारची भावना माझी तसाच भगवंत तुम्हाला दिसणार. आणि कंसाला फक्त तो मृत्यूच दिसत होता, बाकी त्याला काही दिसत नव्हतं की माझा मृत्यू आला, चालतोय पुढे पुढे पुढे, हे त्याला दिसत होतं. अशा प्रकारे प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव त्या ठिकाणी आला भगवंताचं दर्शन घेतल्यावर. कंसाला हे समजलं होतं की त्याने या हत्तीचा वध केला आहे, माहुताचा वध केला आहे, याला जिंकणं कठीण दिसतं आहे. तेव्हा त्याची भीती अजून वाढली की आता याचं काय करावं, कसं करावं. आता फक्त त्याच्या मनामध्ये एकच आशा होती, ती म्हणजे आखाड्यामध्ये जेव्हा ते जातील तेव्हा काय होतं बघूया. असा एक आशेचा किरण त्याच्या मनामध्ये होता. आणि भगवंत आखाड्यामध्ये पोचलेच होते आणि तिथे असलेली सर्व जी लोक होती त्यांच्या मनात त्याला बघून वेगवेगळ्या प्रकारचे भाव आले. हे तर आपण ऐकलंच. अनेक लोकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या की चला भगवंताचं दर्शन झालं. आणि सगळे लोक बघत होते वेगवेगळ्या भावातून, वेगवेगळ्या नजरेने. काही लोक भगवंताच्या लीलांची चर्चा करत होते. काही लोक म्हणत होते अरे हे साधे नाही आहेत, हे भगवंताचा अवतार आहेत. वसुदेवाच्या घरी जरी अवतीर्ण झाले असले तरी पण हे सामान्य नाही. अरे यांच्या लीला ऐका. पुतनेचा वध केला, तृणावर्ताचा वध केला, शंखचूडाचा वध केला, केशीला मारून टाकलं, धनुकाचा वध केला. आणि ह्याच्यातले काही वध येते कृष्णाने केले आणि काही बलरामाने पण केले. तेव्हा हे साधे नाहीत, हे अवतारी पुरुषच आहेत. त्याशिवाय इतक्या लीला करू शकत नाहीत. गोपालांना दावानाला पासून वाचवलंय. कालिया नागाचं मर्दन, अहो हे तर सामान्य लोक करू शकत नाही. आणि गोवर्धन पर्वत, अहो 7 दिवस यांनी उचलला, एका हातावर नव्हे एका करंगळीवर. आणि गोकुळाचं रक्षण केलं. हे कसं कोण करू शकतं? हे भगवंतच करू शकतो. अशा प्रकारची चर्चा सुद्धा तिथे चालू आहे. सर्व प्रकारची लोक आहेत, सर्व प्रकारची चर्चा चालू आहे. आणि अशी चर्चा चालू आहे आणि भगवंत अर्थात त्या कोणाकडेही लक्ष न देता पुढे 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 चालले आहेत. उपस्थित चर्चा करतायत. आणि तिथली जी बाकी लोक होती ज्यांना कामावर ठेवलं होतं कंसाने, की वाद्यवादक होते, की जेव्हा कुस्ती करायची असेल तेव्हा वाद्य वाजून त्या दोघांमध्ये उत्साह निर्माण करायचा होता. म्हणून ते वाद्य वाजवत होते वेगवेगळ्या प्रकारचे. दरम्यान जे पहिलवान तिथे येऊन थांबले होते, ज्याच्यामध्ये अर्थात चाणूर आणि मुष्टिक हे मुख्य होते, अजूनही काही होते, परंतु चाणूर आणि मुष्टिक हेच तर मुख्य होते. चाणूर तिथे वाटच बघत होता. आणि जेव्हा हे दोघं जण तिथे पोचले तेव्हा चाणूर म्हणाला त्यांना, कृष्णाला म्हणा विशेषतः, म्हणाले की तुम्ही दोघंही जण मला माहिती आहे की वीर आहात, तुमची मी कीर्ती ऐकलेली आहे, तुम्ही अतिशय चांगले कुस्तीगार आहात, निपुण आहात, हे पण मी ऐकलं आहे. तेव्हा तुमचं कौशल्य जे आहे ते आम्हाला बघायची इच्छा आहे आणि इथल्या लोकांना सुद्धा बघायची इच्छा आहे. आणि म्हणून तर राजाने तुम्हाला कंसाने बोलवलं आहे. आणि आम्ही सुद्धा कंसाचे सेवकच आहोत. आणि त्याची इच्छा आहे की तुमचं हे जे काही कौशल्य आहे हे लोकांना दिसावं, म्हणून तुम्ही आमच्याशी मल्लयुद्ध करा. बघा कसे बोललाय.
बोलायची पद्धत किती छान आहे. खरं पाहिलं तर ते मल्ल आणि हे 2 मुलं, पण बोलण्याची पद्धत कशी आहे की तुमचं स्वागत असो, तुम्ही कुस्तीत निपुण आहात आणि तुमचं कौशल्य दाखवण्यासाठीच राजाने तुम्हाला बोलवलं आणि आम्ही पण राजाचे सेवक आहोत. तुम्ही राजाची प्रजा आहात, आम्ही पण प्रजा आणि सेवक आहोत. तेव्हा आपण कुस्ती केली तर लोकांना तुमचं कौशल्य दिसेल. तेव्हा तुम्ही आमच्याशी कुस्ती करा. तेव्हा कृष्ण म्हणाले, तुमच्याशी कशी आम्ही कुस्ती करणार, आम्हाला कुठे काय. तो म्हणलं, असं म्हणू नका. अहो तुम्ही गवळी आहात. तुम्ही गाई आणि गुरं घेऊन जाता आणि जेव्हा वनात जाता तेव्हा तुम्ही एकमेकाशी बऱ्याच कुस्त्या खेळता. आमच्याकडे माहिती आहे आम्हाला सगळी. त्यामुळे तुम्हाला कुस्ती खेळायची सवयच आहे. वेगळं तुम्हाला काही शिकायची गरज नाही आहे. तुमच्याकडे जन्मजात ही कला आहे. तेव्हा तुम्ही यात फार निपुण आहात आणि म्हणून तुमचं जे काही अंगीभूत कौशल्य आहे हे बघायसाठीच तुम्हाला लोक जमलेली आहेत, कंसाने बोलवले. तेव्हा तुमचं कौशल्य जे आहे ते तुम्ही दाखवा. राजाची इच्छा जी आहे ती आपण पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आम्ही पण तेवढ्यासाठीच आलो आहेत आणि तुम्ही पण आलात तर तुम्ही प्रजा आहात कंसाची. तेव्हा राजाची इच्छा पूर्ण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. बघा अजून वेगळ्या भाषेत सांगा, तुमचं कर्तव्य आहे म्हणून तुम्ही आमच्याबरोबर कुस्ती करा. असं या दोघांना कृष्णाला आणि बलरामाला चाणूर सांगतो आहे. भगवंताने हे सगळं छान ऐकून घेतलं नाही असं नाही. भगवंताच्या मनामध्ये इच्छा होतीच, पण सुरुवातीला तो म्हणाला की नाही कसं करू वगैरे. परंतु चाणूर असं म्हणाला की नाही असं असं आहे, असं असं आहे, तर तुम्ही करा 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 करा. सगळं काही त्यांनी सांगितलं. तेव्हा भगवंत त्याला म्हणाले की ठीक आहे चाणूरा, की तू म्हणतोस ते बरोबर आहे की तू कंसाची प्रजा आहेस, आम्ही पण आहोत. अर्थात तू शहरात राहणारी प्रजा आहेस, आम्ही वनवासी प्रजा आहोत. आणि राजाला आवडणारी गोष्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे, हेही बरोबर आहे. ते तू करतोयस आणि आम्हाला करायला सांगतो हे तसं तर बरोबरच आहे. परंतु अरे आम्ही लहान पण आहोत ना. तू तर एक मोठा मल्ल आहेस चाणूरा, तू आहेस मुष्टिक आहेत. तेव्हा तुझी ताकद कुठे आणि आमची कुठे. तेव्हा तुझ्याबरोबर आम्ही कशी कुस्ती करू. अशी जर कुस्ती केली तर लोक म्हणतील अन्याय केला, अधर्म झाला. तेव्हा असं करणं कितपत योग्य मला माहीत नाही, तूच सांग. अशा प्रकारे भगवंत चाणूराला म्हणाले. तेव्हा चाणूराने एक गोष्ट त्यांना मात्र बरोबर सांगितली. चाणूर म्हणाला की काय, वयाने तू नक्कीच लहान आहेस या शंका नाही, परंतु तू शक्तीने कमी नाही आहे. तू कृष्णा, तू आणि बलराम हे दिसायला जरी बाल असले तर ती बाल पण नाहीत आणि किशोर पण नाही आहात. तुम्ही अतिशय बलवान आहात, श्रेष्ठ आहात. कारण आत्ता जे तू केलं आहेस ते तू काय केलेस तुला माहिती आहे का. आत्ता तू हा जो हत्ती होता कुवलया पीड, ज्याचा तू किती सहजपणे वध केला आहेस, किती सहजपणे त्याला मारलायस हे आम्ही बघितलंय. एवढा महाकाय हत्ती, याचा लीलया वध तुम्ही केलाय. तुमची शक्ती काय आहे ती मी बघितली. आणि तुम्हाला हे माहिती आहे का की या हत्तीच्या अंगी बळ किती होते हे तुम्हाला माहिती आहे का. म्हणजे काय हत्तीच्या अंगी हत्तीचं बळ आहे तसं नाही. हा जो हत्ती होता विशिष्ट प्रकारचा ज्याला कंसाने निवडलेला कुवलया पीड, याच्याकडे 1000 हत्तीचं बळ होतं. हा हत्ती असाधारण आहे किंवा होता. पण याचा सुद्धा तुम्ही दोघांनी लीलया वध केला. तेव्हा तुम्ही माझ्याशी युद्ध करण्यासाठी योग्य नाही असं म्हणणं कसं होईल, चुकीचं होईल. आणि म्हणून तुम्ही दोघांनी सुद्धा माझ्याबरोबर आणि आमच्याबरोबर लढाई करायला पाहिजे. आणि हा दुसरा मल्लही तयार आहे, मुष्टिक चाणूर तयारच आहे. चाणूर ते बोलत होता. तो म्हणाला की कृष्णा तू माझ्याबरोबर युद्ध कर, कारण काय कुस्ती कर, कारण तू माझ्याशी जोड आहेस. आणि बलराम जो आहे ना, हा बलराम मुष्टिकाबरोबर लढेल. अशा प्रकारे आपण ही कुस्तीची जोड लावूया आणि आपण कुस्ती करूया. आपल्या या कुस्तीमुळे तिथे जमलेल्या सर्व नागरिकांना आपल्या ह्या
मल्लयुद्धाचा किंवा मल्लविद्येचं काय कौशल्य ते सगळं दिसायला मिळेल आणि राजेच्या आज्ञेचं पालन होईल, तेव्हा त्यांना आनंदसुद्धा मिळेल. तेव्हा आपण हे जरूर करूया, पण अशा प्रकारे करूया, तू माझ्याशी लढ. आणि मुष्टिक जो आहे तो खूप शक्तिशाली आहे. मुष्टिक जास्त शक्तिशाली आहे. तेव्हा मुष्टिकाबरोबर बलरामाला युद्ध करू दे, कारण बलराम तुझ्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. दादा आहे ना तुझा, आणि तू कमी शक्तिशाली आहेस म्हणून तू माझ्याशी लढ. मी अन्याय करत नाही, बघ न्याय करतोय. तू माझ्याशी लढ आणि त्याला बलरामाबरोबर युद्ध करू दे किंवा त्याच्याबरोबर कुस्ती करू दे. अशा प्रकारे त्यांनी जोडी पण ठरवली की कोणी कोणाशी करायची आणि काय करायचं. अशा प्रकारे भगवंतानं त्यांनी सांगितलं की आता हे कुस्ती युद्ध एक प्रकारचं आहे, ते तुला करायचं आहे. अर्थात भगवंत हे करायला तयार होतेच मनोमन. फक्त लौकिकामध्ये त्यांनी थोडीशी खळखळ केली होती की आम्ही लहान आहोत वगैरे वगैरे वगैरे. त्याचं डिप्लोमॅटिक उत्तर पण त्यांनी ऐकलं होतं, त्याचं सगळ्या प्रकारची उत्तरं ऐकली होती आणि त्यांनी लावलेली जोडी पण ऐकली. आणि अर्थात भगवंतांनी ठरवलं की नाही, आता ही कुस्ती मी करणार. आणि अर्थात बलराम दादा माझ्याबरोबर आहेतच. आम्ही दोघंही जण त्यांनी ठरवल्याप्रमाणे हा कुस्तीचा खेळ इथे जरूर खेळू, असं त्यांनी ठरवलं मनोमन. आणि ते म्हणाले की आम्ही कुस्ती करण्यासाठी तयार आहोत. त्यानंतर भगवंतांनी कुस्ती कशा प्रकारे केली, कोणाकोणाशी कुस्ती केली, किती मल्ल तिथे आले होते, हा सगळा भाग जो आहे तो अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी भाग क्रमांक जो आहे हा 126 या ठिकाणी समाप्त होत आहे. स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. श्री